हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण टॉपचं कटिंग आणि स्टिचिंग बघितलेलं होतं. तर त्याच्याचवरचं सलवार म्हणजेच पॅन्टचं आजचं कटिंग आणि स्टिचिंग आपण दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं मी 4 फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे आणि 4 फोल्डमध्ये मी माझ्या बाजूनी बंद बाजू ठेवलेली आहे आणि हा कपडा पूर्ण 2.25 मीटर आहे. तर ठीक आहे, तर चला मग आता तुम्हाला मी मापं दाखवते. आता मला इथं पूर्ण उंची पॅन्टची 40 इंच करायची होती. तर 40 इंच उंची आणि त्यानंतर आपण बॉटमला 2 इंच एक्स्ट्रा घेतो आणि अशा पद्धतीने आपण उंची मोजून घेत असतो. आता इथं मी 40 इंच उंची आणि बॉटमचे 2 इंच अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घेतलेलं आहे, पाहू शकता. आता इथं 40 इंच उंची पूर्ण पॅन्टीची नाही टाकायची. आता इथं 2 इंच मार्किंगसुद्धा घेतलेलं आहे. आता तुम्हाला सांगते अगोदर मी काय केले. आता हे मार्किंग करून घेऊया अगोदर, मग तुम्हाला पुढं सांगते. व्हिडिओ कंटिन्यू करा. पुढं आता काय कसं असतं, वरच्या साईडने आपल्याला पॅन्टला मॅनी बसवायची असते. तर आपण ती मॅनी ना 7 इंचची घेतो. तर वरच्या साईडने आपल्याला 7 इंच म्हणजे मायनस करायचे आणि 7 इंचच्या पुढची 40 इंच उंची आपल्याला घ्यायची. 2 इंच बॉटम घ्यायचे खाली उंचीला जास्त आणि साईडला 2-2 इंच मार्जिन घ्यायचे. आणि आपला मध्य आपण कसा काढायचा, 16 इंच मध्य काढायचा आहे. सीटचा तिसरा घेर आपण घेतो आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि असं मध्यवर्ती आपण इथं कटिंग करतो. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो की 7 इंचची मॅनी पण बसवतो. आता मी कळी, मग तो कळी म्हणतं कुणी, मॅनी म्हणतं कुणी. आणि इथं बघा अर्धा इंच मी इथं कट मारला आहे वरती म्हणजे मध्ये पाहू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने मी इथं हे कटिंग केलेलं आहे. आता इथं 4 फोल्डमध्ये आपल्या 2 पाय निघलेले आहेत. आता इथं मॅनी तयार करूयात आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, आता हे तिरका जे पॉईंट कपडा निघलेला आहे तिथून आपण 7 इंचाची मॅनी तयार करून घेणार आहोत. अगोदर हे आपण तिरकं जसं आहे तसं एक लेवलमध्ये व्यवस्थित कट करून घेऊया, जेणेकरून जॉईंट करताना आपल्याला व्यवस्थित करता येईल. कारण ह्याला जॉईंट करून कपडा आपल्याला तयार करावा लागतो. आता हे जॉईंट कसे द्यायचे मी तुम्हाला इथं सांगते बघा. जे आहेत नाही असे, तर हे अशा पद्धतीने जॉईंट द्यायचं आहे आपल्याला. ओके, 2-2 कपडा आपले 2-2 तुकडे निघलेले आहेत. तर हे अशा पद्धतीने जॉईंट द्यायचं आणि आपली ही मॅनी तयार होते. नाही तर आपल्याला 7 इंचची मॅनी आणि 2 इंच शिलाई मार्जिंग म्हणजे वरी फोल्ड करायला, नाडी घालायला 1 ते 1.5 इंच, खाली अर्धा इंच असे 2 इंच जे एक्स्ट्रा आपण 9 इंचची मॅनी तयार करून घेतो. त्यानंतर इथं मी लगेचच एक्स्ट्राचं जे कपडा आहे त्याचं पण कटिंग करून घेते, जेणेकरून ते नाडी बनवण्यासाठी होईल. तर चला, आता हे कटिंग तर झालेलं आहे. आता आपण मशीनवरती जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी इथं मशीनवरती घेतलेला आहे, दोरा लावलेला आहे. आता इथं लगेच आपण शिलाई करून घेणार आहोत पॅन्टची. तर कशी करायची तुम्हाला सांगते. अगोदर आपण मॅनी जोडून घेणार आहोत. जसं आपले तिरके भागा आहेत ना, तसे आपण हे तिरके ठेवायचे, पण हे उलट्या साईडने ठेवायचे. ठीक आहे, जेणेकरून मार्जिंग आपलं. आता इथं उलटी सुलटी दोन्ही पण बाजू एकच आहे, कारण हे प्लेन कपडा आहे. ज्यावेळेस डिझाईनचा कपडा असतो ना, त्यावेळेस हे अशा पद्धतीने वेगवेगळं असतं. त्यावेळेस व्यवस्थित उलटं सुलटं बघून हे करायचं आहे. आणि अशा पद्धतीने तिरकीच बाजू ठेवायची, सरळ बाजू नाही ठेवायची, फक्त तिरकी बाजू ठेवायची. आणि अशा पद्धतीने आपण टीप देऊन त्याच्यावरती फोल्ड करून सुईच्या बाजूने दाब टीप द्यायची. ठीक आहे, बघा हे झालं आपला एक साईडचा कपडा तयार. आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी करून घेते तिरका कपडा आणि ती पण मॅनी आपण तयार करून घेऊया. आता इथं अशा पद्धतीने मी पूर्ण टिप तयार करून घेते आणि दुसरी मॅनीसुद्धा आपण लगेचच तयार करून घेतलेली आहे. बघा, टिप दिली त्यानंतर वरतून लगेच दाब टिप पण देऊन घेतलेली आहे. आता तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ बघितला तरच तुम्हालाही समजेल, कारण हे थोडंसं आपण कपड्या कमी असल्यामुळं इथं थोडंसं आपण जॉईंट वगैरे देतो आणि अशा पद्धतीने करतो. आणि ज्यावेळेस कपडा अखंड असेल त्यावेळेससुद्धा तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की पॅन्ट तर त्यावेळेस पण कटिंग स्टिचिंग करून दाखवेल, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. पण आता इथं बघा, आता इथं काय करायचं, एका ठेवून घ्यायचं आहे, एक सरळमध्ये कट करून घ्यायचं आहे, फोल्ड करायचं आहे, दोन्ही पण बाजूने सरळमध्ये कट करून घ्यायचे. आपण इथं घेऊया 10 इंच. मी थोडंसं एक इंच घेतलं आहे एक्स्ट्रा, कारण म्हणजे कसं फोल्ड वगैरे करण्यामध्ये
जातं. इथं 9 इंचचीच मॅनी घ्यायची, पण मी जास्त घेतली कारण खालीवरी थोडं होत होतं. म्हटलं परत एकदा लेवल करण्यामध्ये 1 इंच जाईल. आता एक साईडने आपण डबल टिप द्यायची. त्यानंतर दोन्ही पण भाग खोलून घ्यायचे आणि सोयीच्या बाजूने सुद्धा दाब टिप द्यायची. ठीक आहे. आता इथं परत हे फोल्ड करायचे, पण फोल्ड करण्या अगोदर आपल्याला इथं वरच्या साईडनी पाव इंच फोल्ड करून टिप द्यायची आहे. बघा अशा पद्धतीने पाव इंच फोल्ड करून टिप आपल्याला देऊन घ्यायची. ठीक आहे. आता ही अशा पद्धतीने आपली पाव इंच टिप आपण देऊन घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, जे कोण आहेत ना दोन्ही साईडचे, ते कोणाला थोडं 1-1 इंच आपण हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे दोन्ही पण साईडनी. ठीक आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, हे फोल्ड करायचं आहे. हे आपल्याला नाडी त्यामध्ये घालण्यासाठी, नाडी बांधण्यासाठी नाडी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची असते. तर हे अशा पद्धतीने 1 इंच फोल्ड करून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने मी इथं 1 इंच फोल्ड केलेलं आहे. डबल टिप द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, पण मी इथं एक सिंगल टिप दिलेली आहे, ती पण छोट्या टाक्यामध्ये, जेणेकरून उसवणार नाही. आता बघा इथं एक्स्ट्राचे दोरे पण कट करून घेतले. हे उलट्या साईडने करायचे. आता उलट्या साईडने आपल्याला फक्त जेवढं आपण फोल्ड केलं आहे तेवढं तोंड रिकामं ठेवायचं आणि बाकीचं सगळी टिप मारून घ्यायची खालीपर्यंत. परत डबल टिप मारून घ्यायची आणि परत ते आपल्याला सोयीच्या बाजूने खुलं करायचं, म्हणजे व्यवस्थित फोल्ड करायचे आणि दाब टिप पण मारून घ्यायची. ठीक आहे. आता ही झाली आपली मॅनी तयार. आता याला कुणी मॅनी म्हणतं, कुणी नेफा म्हणतं, तर इथं मी नेफा पण म्हणू शकता तुम्ही, काही नाही प्रॉब्लेम. तर बघा अशा पद्धतीने आपला पूर्ण पॅन्टचा नेफावरचा आपल्याला तयार झालेला आहे मॅनी. आणि आता इथं आपण इथं जे पॅन्टचे 2 पाय घेतलेले होते. ठीक आहे. 2 पाय कट झालेले होते, ते आपल्याला एकावर एक तसाच ठेवून घ्यायचं आणि एका साईडने जोडून घ्यायचं आहे. आणि इथं बघा जितका अर्धा इंच कट दिलेलं होतं ना वरती, तेवढ्याच अर्धा इंचवर टिप मारायची अशा पद्धतीने बघा. आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला तसंच करायचं आहे. बघा आता इथं तुम्ही जितकी तुमची उंची आहे तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता. फक्त तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने आता इथं फोल्ड करायचं आहे परत आणि दाब टिप द्यायची. म्हणजे वरच्या साईडनी दाब टिपा द्यायला विसरायचं नाही आहे, कारण वरच्या साईडनी दाब टिपा दिल्या तरच फिनिशिंग वगैरे छान दिसते पॅन्टची आणि खूप सुंदर फिनिशिंग येते एक लेवलमध्ये. तर अशा पद्धतीने मी दोन्ही पण साईडला दाब टिपा दिलेल्या आहेत, म्हणजे मार्जिंग एका साईडनी टाकून दाब टिप द्यायची त्याच्यावरची अशा पद्धतीने. ठीक आहे. आता इथं हे आपला वरचा नेफा तयार करून घ्यायचा आहे. नेफा सोयीचा ठेवायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने नेफा मी व्यवस्थित सोयीचा ठेवलेला आहे. आणि मी उलटी बाजू खालच्या पॅन्ट म्हणजे खालच्या पायाची घेतलेली आहे आणि मध्य त्याच्यावरती मध्यच ठेवलेला आहे. म्हणजे मागचा तिथं जे आपण 2 कपडे जॉईंट केले होते त्याच्यावरचा मध्य त्याच्यावरती ठेवून आपल्याला टिप द्यायला सुरुवात करायची आहे. आता इथं मागच्या साईडनी आपण पुढच्या साईडपर्यंत टिप येत आहोत. तर मग काय करायचं आहे, इथं अर्धा 1 इंचची पहिली टिप चुनी आपण तिथं देतो, म्हणजे प्लेट टाकतो ती मागच्या साईडला. फक्त 2 प्लेटा टाकायच्या समोरासमोर आणि समोरासमोर पुढच्या साईडनी चुन्या टाकून घ्यायच्या. आणि अशा मग माझ्या चुन्या वगैरे टाकून झालेल्या आहेत. फक्त तेवढा भाग आहे ना शूट नाही झाला, त्याबद्दल खरं सॉरी. कारण मोबाईल मला वाटलं चालूच आहे शूट होते, पण नाही झालं ते शूट. काहीतरी मोबाईलची बॅटरी फुल झाली त्यामुळं. त्यानंतर खाली बॉटम घ्यायचा आहे. आता बॉटम जेवढा आहे तेवढा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि ते टिप मारून घ्यायची. ठीक आहे. अशा पद्धतीने आता इथं फोल्ड करायचं आहे, परत डबल फोल्ड करायचं आहे. जितकी आपली उंची आपण वरतून खालीपर्यंत मोजून आलो होतं तिथपर्यंत आपल्याला इथं घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि इथं टिप मारून घ्यायची आहे. बॉटमला नेहमी असंच करायचं जेणेकरून बॉटम छान बसतो. आणि अशा पद्धतीने आता सुईची बाजूला घ्यायचं आहे आणि टिपा द्यायच्या. आता तुम्हाला इथं 3-4 काय टिपा द्यायच्यात तुम्ही इथं देऊ शकता. अशा पद्धतीने मी इथं टिपा देऊन घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने मी इथं टिपा दिलेल्या आहेत. तर मस्त अशा इथे एक लाईनमध्ये सरळ टिपा द्यायच्या जेणेकरून बॉटम दिसायलाही छान दिसतो. एक लेवलमध्ये दिलेले आहेत मी इथं 4 दिलेले आहेत. आता एक अशा पद्धतीने टिपा दिल्या. इथं बघा हे बॉटम तयार झाला आहे. मी आता दुसरासुद्धा बॉटम तसाच तयार करून घेते दुसऱ्या साईडचा.
पटकन लगेचच. आणि अशा पद्धतीने पूर्ण उलटं करून घेते. आधी दुसऱ्या साईडनी सुद्धा मोजून घ्यायचं आहे. जितका आपली पहिली बॉटम तितका केलेला आहे ते दुसऱ्या पायाचं सुद्धा उंची मोजून घ्यायची, जेणेकरून एक पाय जास्त आणि एक पाय कमी असं नको व्हायला. तर मोजून घ्यायचं आणि मग नंतर बॉटम टाकायचं. सेम तशाच पद्धतीने मी बॉटम तयार करून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर बघा अशा पद्धतीने दोन्ही पण बॉटम माझे रेडी झालेले आहेत. आता आपल्याला फिटिंग टाकायची आहे. ह्या बॉटमपासून तर त्या बॉटमपर्यंत आपल्याला पूर्ण कपड्याची फिटिंग टाकून घ्यायची आहे, जेणेकरून हे जे पॅन्टीचा व्ही आकार असतो तो व्ही आकार आपल्याला सगळा जुळून घ्यायचा आहे. तर बघा बॉटमला बॉटम जोडून मी वरच्या साईडला टिप मारीत येत आहे. वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंचच घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला आपण 2 इंच शिलाई मार्जिन जितकं आपण घेतलं होतं तितकं घेऊन आपल्याला खालीपर्यंत दुसऱ्या बॉटमपर्यंत टिप मारत जायची, म्हणजे आपल्याला फिटिंग टाकत जायची. आता इथं फिटिंग नसते, कारण शिलाई मार्जिन असतं तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. कारण आपण ही साधी सलवार असल्यामुळं खूप जास्त लूज असते आणि ती लूजही छान दिसते. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने आपण टिपा मारून घेऊ, जितके फिटिंग तुम्हाला पाहिजे. अगोदर मी एक सिंगल टिप मारून घेतली. आता मी बॉटम मोजून टाकते किती घ्यायचा आहे. मला इथं 8 इंचाचा बॉटम घ्यायचा आहे आणि दोन्ही पण साईडला मग मी इथं 8-8 इंच वरती टिक केलं आहे आणि मग बॉटमपासून वरतीपर्यंत टिपा मारत जायचं आहे. फक्त बॉटमची फिटिंग टाकायची आहे, म्हणजे तुम्हाला जितका पाहिजे तसा बॉटमही लूजच असतो. आणि त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन घेऊन अशा पद्धतीने आपण टिप्पा मारून घेणार आहोत. तर मी तुम्हाला सगळ्या टिप्पा मारून घेते मग तुम्हाला दाखवते. पूर्ण माझी शिवून झालेली आहे पॅन्ट. आता मी इथं सोयीची करून घेते, म्हणजे ही बरोबर साईजमध्ये आपली ही पॅन्ट पूर्ण शिवून झालेली आहे. आता ही पूर्ण आपण एकदम सोयीची बाजू करून घ्यायची आहे. जशी आपली वरची बाजू असते ती उलटून घ्यायची पॅन्ट. बॉटम वगैरे बघा अशा पद्धतीने रेडी झालेला आहे. खूप सुंदर असा बॉटम हे तयार झालेला आहे. बॉटमला कधी पण बॉटम पट्टीच वापरायची. बॉटम खूप सुंदर आणि कडक असा मस्त होतो. दोन्ही पण साईडचे बॉटम मी तुम्हाला दाखवते बघा. अशा पद्धतीने ही पूर्ण पॅन्ट आपली स्टिच करून झालेली आहे. तर तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की विचारा आणि मी तुम्हाला ही कस्टमरने घातलेली पॅन्ट हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. फिटिंग वगैरे म्हणजे फिटिंग तर मस्त आली, पण लूज वगैरे मस्त दिसतीये आणि सिंपल असा पंजाबी ड्रेसचा लुक आलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.